एकदा गण्या आणि रम्या दोघे रस्त्याने फिरत असताना त्यांना 1,000 रुपयांची नोट सापडली. रम्या, चल गण्या, आपण 50-50 वाटून घेऊया. गण्या, मग बाकीच्या 900 रुपयांचं काय करायचं? बायको, बाजूला व्हा, कामाच्या वेळी पप्पी घेत जाऊ नका. आतून कामवालीचा आवाज आला. सांगा जरा त्यांना, मी सांगून सांगून थकले. नवरा वारीला निघालाय. समोरचा जर तंबाखू, सुपारी किंवा विमल थुंकून बोलणारा असेल तर समजून जा, काहीतरी ज्ञानाची गोष्ट सांगणार आहे. पेशंट, डॉक्टर, प्लॅस्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल? डॉक्टर, 3 लाख रुपये. पेशंट, थोडा विचार करून, आणि प्लॅस्टिक आम्ही आणून दिले तर? डॉक्टर, निघ इथून. ऑपरेशनच्या अगोदर पेशंटने ऑपरेशन टेबलजवळ एक फुलांचा हार बघितला. पेशंट, डॉक्टर, हा फुलांचा हार कशासाठी? डॉक्टर, आज हे माझे पहिले ऑपरेशन आहे. यशस्वी झाले तर मला, नाहीतर तुला. पतंजली सेल्समन, आमच्या टूथपेस्टमध्ये तुळस, कापूर, निलगिरी, लवंग, विविध वृक्षांची पानं, फुलं, समिधा, तूप वगैरे सगळं आहे. पुणेकर, नक्की काय करायचं आहे? ब्रश करायचा आहे का तोंडात यज्ञ करायचा आहे? भूगोलाचे शिक्षक पृथ्वी परिक्रमेबद्दल माहिती देत असतात. शिक्षक, बंडू, सांग पाहू, पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे? बंडू, सर, भावा बहिणीचा. शिक्षक, काय? बंडू, हो सर, कारण आपण पृथ्वीला माता आणि चंद्राला मामा म्हणतो. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. मुलगा, कुठे आहेस? मुलगी, मॉम डॅड सोबत डिनर करत आहे हॉटेलमध्ये. घरी पोचल्यावर बोलते, तू कुठं आहेस? मुलगा, तू ज्या भंडाऱ्यात जेवत आहेस ना, तिथं तुझ्या मागच्या पंक्तीत मी भात वाढत आहे. भात लागला तर सांग. नवरा, गादी उन्हात ठेवायला देणार होतीस, मग ही सतरंजी का दिलीस? बायको, गादीच आहे ती. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून कुंभकर्णागत झोपून आणि गाढवागत लोळून तुम्हीच तिची सतरंजी केली. नवऱ्याने ऑफिसमध्ये बसल्या बसल्या फेसबुकवर पोस्ट केली. पंछी बनू, उडता फिरू, मस्त गगन में. लगेच बायकोने कमेंट केली, धरती छूते ही सब्जी लेके आना अपने भवन में, वरना एक भी बाल नहीं बचेंगे तुम्हारे चमन में.